आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जे आहे साहित्यरत्न कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या विचार प्रणाली संदर्भात, त्यांच्या साहित्याच्या संदर्भात, त्यांच्या विचारधारेच्या संदर्भात एक वेगवेगळे मतभेद असल्याचं या ठिकाणी दिसून येतं। आणि त्यामुळे राष्ट्रीय कम्युनिस्ट पार्टी आणि जनसंघटना आणि समविचारी पक्ष संघटनांच्या वतीने आम्ही अशा प्रकारचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये हाती घेतलेला आहे। 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याच्या माध्यमातून आजपर्यंत प्रबोधन झालेलं आहे, परंतु अण्णाभाऊचं जे साहित्य आहे ते साहित्य मात्र जण माणसापर्यंत पोहोचलेलं नाही। जे विचारवंत आहे स्वतःला विचारवंत म्हणून घेतात, परंतु त्यांनी दिशाभूल करणारी भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे। आणि त्यामुळं राष्ट्रीय कम्युनिस्ट पार्टी आणि जनसंघटनांची जी भूमिका अशी असेल की अण्णाभाऊच्या जे कादंबऱ्या आहेत, फकीरा असेल, वैजयंता असेल, चित्रा असेल, आवडी असेल, माझा रशियाचा प्रवास असेल, या सर्व कादंबऱ्याच्या माध्यमातून अण्णाभाऊ चळवळीच्या माध्यमातून जे भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये काम केलेलं आहे। तत्कालीन अण्णाभाऊच्या बद्दल असा सुद्धा गैरसमज निर्माण केला जातो की ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है। या अनुषंगाने अण्णाभाऊ हे भारताच्या स्वातंत्र्य विरोधी होते का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे। 1942 मध्ये जेव्हा भारत छोडो आंदोलन ब्रिटिशांच्या विरोधात मोठं आंदोलन पेटण्यात आलं होतं, तर त्या कालखंडामध्ये अण्णाभाऊने स्टॅलिन गार्डचा पोवाडा लिहून 2 लाख रुपये गोळा करून दिले होते। ते 2 लाख रुपये भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी ते वापरण्यात आले, परंतु त्याची नोंद मात्र इतिहासकारांनी या ठिकाणी घेतली। नानासाहेब कटाळे नावाचे जे काही लेखक आहेत, आज आम्ही जे पुस्तक वाटत आहोत त्या पुस्तकामध्ये त्या गोष्टीचा उल्लेख करण्यात आला। त्यावेळी 1942 मध्ये 2 लाख रुपये म्हणजे आज 2 लाख कोटी रुपये भारताच्या स्वातंत्र्यासाठी अण्णाभाऊ साठे यांनी गोळा केलेले होते। दुसरी गोष्ट, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालेलं असलं सुद्धा 16 ऑगस्ट 1947 रोजी अण्णाभाऊने एक प्रचंड मोठा मोर्चा काढलेला होता। हे आजादी झूठी आहे, देश की जनता भूकी आहे। याचा अर्थ असा भारताच्या स्वातंत्र्याला विरोध नव्हता, पण या देशातला शोषित, दलित, आदिवासी, कष्टकरी, श्रमकरी हा जो वर्ग आहे आजही गरीब आहे। आज टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी यांच्याकडे करोडो रुपये आहेत, परंतु नागरी वर्गाकडे मात्र सर्वसामान्य जीवन जगण्या इतकं सुद्धा साधन नाही। आणि म्हणून या देशातल्या उत्पन्न आणि संपत्तीचं समान विभाजन झालं पाहिजे। आता नितीन गडकरी सुद्धा मागच्या भाषणामध्ये बोलले की या देशामध्ये उत्पन्न आणि संपत्तीचं विषम वाटप झालेलं आहे। ते समान वाटप होण्यासाठी किमान काही बँकांचा राष्ट्रीयकरणाचा विषय असू द्या, शेतीच्या राष्ट्रीयकरणाचा विषय असू द्या, शिक्षण किती महाग झालेले आहेत, खाजगी शिक्षण संस्थांमध्ये आपण शिक्षण देऊ शकत नाही, इंग्रजी शाळांमध्ये लाखो रुपयाची फीस या ठिकाणी घेतली जाते। आणि म्हणून खऱ्या अर्थाने शिक्षण हे अगदी मोफत मिळालं पाहिजे, ते इंग्रजी असो किंवा मराठी असो किंवा हिंदी माध्यमाचा असतो, ही भूमिका सुद्धा आपण या ठिकाणी घेतली पाहिजे। आणि म्हणून येत्या कालखंडामध्ये राष्ट्रीय कम्युनिस्ट पार्टी आणि जनसंघटना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आम्ही काम करणार आहोत। आणि महाराष्ट्र पिंजून काढल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये ही राष्ट्रीयकरणाची जी चळवळ आहे ती आम्ही राबवणार आहोत। आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आज जे चाललेले आहे की देशामध्ये समतेला डॉक्टर महामानव प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये समता हा शब्द आणलेला आहे, पण आपल्या नांदेडमध्ये 2 आणि 3 तारखेला समरसता साहित्य संमेलन घेतलं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या ठिकाणी फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊचे विचार दाबण्याचा प्रयत्न करत आहे, ते आम्ही कदापि सहन करणार नाही। येत्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समतावादी साहित्य संमेलन सुद्धा नांदेडमध्ये होईल, एवढंच या प्रकारे ग्वाही देतो। जय भारत, लाल सलाम, जय भीम।